नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलला। मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला शिकवणार आहे क्लास 8चा लेसन नंबर 3चा प्रॅक्टिस सेट 3.3। ठीक आहे, तर क्वेश्चन नंबर 1 बघूया। फाइंड द क्यूब रूट ऑफ द फॉलोइंग नंबर। ठीक आहे, आतापर्यंत आपण रूट बघितले होते, तर क्यूब रूट काय असते ते पण बघूया आणि हे सर्व एक्झाम्पल सॉल्व पण करूया। ठीक आहे, चला मग बघूया प्रॅक्टिस सेट 3.3। हे बघा, आपण स्क्वेअर रूट कसं डिनोट करतो, सिंपली स्क्वेअर रूट। क्यूब रूट कसं डिनोट करायचं, ठीक आहे, याला काय म्हणतात क्यूब रूट, याला स्क्वेअर रूट। ठीक आहे, चला क्वेश्चन नंबर 1 बघा। फाइंड द क्यूब रूट ऑफ द फॉलोइंग नंबर। काय काढायचे आपल्याला, क्यूब रूट काढायचे। ठीक आहे, आता इथं किती दिलं आहे 8000। आता याचे क्यूब रूट काढायच्या वेळेस काय करावं लागेल, आपल्याला फॅक्टर करावं लागतील। ठीक आहे, तर आपण फॅक्टर पाडून घेऊया याचे। ठीक आहे, 8000 चे, ठीक आहे, कशाने डिवाइड होईल, 2 ने होते, काही 2 टू जा 2 4 जा 8। ठीक आहे, 4000 परत 2 ने डिवाइड होते, 2000 होते, परत 2 ने काय ते 1000, परत 2 ने होते काय यस होते, काय येईल 2 5 जा 10 आणि 0 0। ठीक आहे, परत 2 ने होते यस 2 2 जा 4 आणि 1 झाला 2 5 जा 10 250। ठीक आहे, डिवाइड करून बघायचं, परत 2 ने डिवाइड करा, काय होईल 2 1 जा 2 2 2 जा 4 करायला 1 2 5 जा 10 125। परत 2 ने होते का, नाही होत, आता 5 ने करायचं, 5 1 जा 5 5 2 जा 10 2 राहिले 2 5 जा 5 5 जा 25। ठीक आहे, आता 25 ला पण कशाने होते, 5 नेच होते, 5 5 जा 25, 5 कशाने होईल 5 नेच आणि 1। हे काय झाले 8000 चे फॅक्टर। ठीक आहे, आता आपण लिहून घेऊया किती वेळा आहेत, एकदा हे करा, 1 2 3 4 5 6 वेळा काय 2 आहे। फॅक्टर असेच लिहायचं जसं मल्टिप्लिकेशनच्या फॉर्ममध्ये, 2 × 2 × 2 × 2 3 4 5 6 आणि काय 3 टाइम 5 5 × 5 × 5। ठीक आहे, आता आपल्याला क्यूब काढायचे आहेत। आपण स्क्वेअरमध्ये काय असतात, 2 नंबरची मल्टिप्लिकेशन म्हणजे काय असतो स्क्वेअर, क्यूब काय असतो 3 नंबरची मल्टिप्लिकेशन म्हणजे सेम नंबरची मल्टिप्लिकेशन म्हणजे काय असतो क्यूब। ग्रुप बनवा आहे, म्हणजे आपण या 2 ला कसं लिहू शकतो, 2 टू द पॉवर 3 म्हणजे हा काय झाला 2 चा क्यूब, म्हणजे 2 3 वेळा लिहिलेला आहे। ठीक आहे, आता बघा 2 3 टाइम आहे, म्हणजे 2 टू द पॉवर 3 मल्टिप्लाय बाय 5 टू द पॉवर 3। ठीक आहे, आता याला मी असं लिहू शकते का, 2 × 2 × 5 टू द पॉवर 3 पूर्ण ब्रॅकेटला पॉवर 3। ठीक आहे, म्हणजे हा 3 काय आहे सर्वांनाच आहे। हे बघा, आता याची मल्टिप्लिकेशन 2 2 जा 4 4 5 जा 20 20 टू द पॉवर 3 आलं। आता बघा, आपल्याला काय काढायचं आहे, क्यूब रूट काढायचं आहे। कसं येईल, क्यूब रूट ऑफ 8000 इज इक्वल्स टू काय येईल, क्यूब रूट ऑफ किती आलं 8000चं क्यूब रूट, याला मी 8000 ला असं लिहू शकते, त्याचे फॅक्टर करून आपण असं केलं ना, काय येईल 20 टू द पॉवर 3। आता हे बघा, ही पॉवर काय करू शकतो आपण, कट करू शकतो, म्हणजे आपला आन्सर काय येईल 20। ठीक आहे, म्हणजे आपला आन्सर काय येईल, क्यूब रूट ऑफ 8000 इज इक्वल्स टू 20। समजला क्वेश्चन, तुम्ही राईट डाऊन करू शकता, खूप इझी आहे, फक्त फॅक्टर पाडता आले पाहिजे आणि फॅक्टर पण म्हणजे माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये एक 5th क्लासचा व्हिडिओ घेतलेला आहे मी, SCF आणि LCM, त्यामध्ये हे फॅक्टरची पद्धत दिलेली आहे। आता मी तुम्हाला ही पद्धत डिटेलमध्ये सांगितली नाही, तुम्हाला पण एवढ्याच फास्टमध्ये यायला पाहिजे, तेव्हा कुठं फास्ट एक्झाम्पल सॉल्व होत जाते। ठीक आहे, हे बघा समजलं एक्झाम्पल। सेकंड बघूया, आता बघा सेकंड काय आहे, 729 याचं क्यूब रूट काढायचं आहे। ठीक आहे, आता काय करावं लागेल,
प्रोसेस काय आहे, आधी फॅक्टर करावं लागते. 729चे 2ने डिवाइड होते का 729? नाही होत. का बरं? कारण 1 प्लेसला काय आहे, 9 आहे. ठीक आहे, ऑड नंबर आहे म्हणजे काय कशाने होईल, 3ने होईल का? होईल. 3 1 जा 3, 3 2 जा 6, 1 राहिला 3 5 जा 3 4 जा 12 आणि 3 3 जा 9. ठीक आहे, परत 3नेच होईल. 3 8 जा 24 आणि 3 1 जा 24 आणि 3 1 जा 3. ठीक आहे, परत 3ने होईल का? येस. 3 2 जा 6 आणि किती राहिले, 3 7 जा 21. परत 3ने 3 9 जा 27. 9 पण कशाने डिवाइड होतो, 3ने होतो. 3 3 जा 9. 3 पण कशाने डिवाइड होतो, 3ने होतो. 3 1 जा 3. आलं फॅक्टर. चला लिहून घेऊया. किती वेळा 3 आहे, 1 2 3 4 5 6. 6 टाईम आहे. चला 3 मल्टिप्लाय बाय 3 मल्टिप्लाय बाय 3 मल्टिप्लाय बाय 3 मल्टिप्लाय बाय 3 3 1 2 3 4 5 6. आले. आता आपल्याला क्यूब रूट काढायचे आहेत, तर ग्रुप बनवून घ्या. आलं. म्हणजे कसं लिहू शकते मला, 3 टू द पॉवर 3 मल्टिप्लाय बाय 3 टू द पॉवर 3. ठीक आहे, आता यालाच कसं लिहू शकते, 3 मल्टिप्लाय बाय 3 टू द होल ब्रॅकेट टू द पॉवर 3. 3 3 जा 9, 9 टू द पॉवर 3. आता याला कसं लिहू शकते मी, आपल्याला क्यूब रूट काय काढायला सांगितलेलं आहे, कशाचं काढायला सांगितलेलं आहे, 729चं. याला कसं लिहू शकते, 729ला काय डिनोट करू शकतो आपण, काय करू शकतो आपण आता, 9 टू द पॉवर 3. मग कसं करायचं, 9 टू द पॉवर 3. आता इथं काय होते, हे जे क्यूब आहेत ते काय होतात, कट होतात. ठीक आहे, म्हणजे काय राहतं आपलं आन्सर, 9. म्हणजे क्यूब रूट ऑफ 729 इज इक्वल्स टू 9. समजलं एक्झाम्पल. खूप इझी आहे. सर्व एक्झाम्पल असेच आहेत, फक्त फॅक्टर काढून सॉल्व करायचे आहेत. ठीक आहे, हे बघा थर्ड नंबरचं काय आहे, 343. ठीक आहे, आधी काय करायचे, फॅक्टर करून घ्यायचे. 343. आता 2ने डिवाइड होते का नंबर, नाही होत. 1 प्लेसला काय 3 आहे. 3ने होते का, 3ने पण नाही होत. 5ने होते का, नाही होत. हा नंबर कशाने होतो, डायरेक्ट 7ने. ठीक आहे, आता बघा 7ने कसा, 7 4 जा 28 किती राहतात, आणि 6 7 9 जा 63. ठीक आहे, 49. आता परत कितीने डिवाइड होत आहेत 49, 7नेच होतात. 7 7 जा 49 आणि 7 कितीने होतो, 7नेच होतो. 7 1 जा 7. चला फॅक्टर लिहून घ्या. काय आले, 3 टाइम्स 7 म्हणजे 7 मल्टिप्लाय बाय 7 मल्टिप्लाय बाय 7. म्हणजे कसं लिहू शकते याला, 7 टू द पॉवर 3. तर कसं डिनोट करायचं, क्यूब रूट ऑफ 343 इज इक्वल्स टू क्यूब रूट ऑफ 7 टू द पॉवर 3. आता क्यूब काय होईल, कट होते, म्हणजे आन्सर काय येते 7. म्हणजे क्यूब रूट ऑफ 343 इज इक्वल्स टू 7. आन्सर किती आला, 7. ठीक आहे, 4 नंबरचं बघा. 4 नंबरचं दिलं आहे -512. हे बघा, आपल्याला सिम्पली सॉल्व करायचं आहे. मायनस साईनचं काही नाही, काही जे भीती बाळगायचं काम नाही. सिम्पली सॉल्व करू. -512. ठीक आहे, चला फॅक्टर करून घेऊया. 2 ने होते, 2 2 जा 4, 1 2 5 जा 10, 1 2 6 जा 12. परत कशाने होते, 2 ने होते, 2 1 जा 2, 2 2 4 जा 2 2 जा 4 आणि 1 राहिला, 2 8 जा 16. परत कशाने होते, 2 ने होते, 2 6 जा 12 आणि 2 4 जा 8. 64 कशाने होते, परत 2 ने होते, 2 1 जा 2, 2 2 जा 4, 2 3 जा 6 आणि 2 2 जा 4. ठीक आहे, आता हे 32 पण कशाने होते, 2 ने होते, 2 1 जा 2 आणि 1 राहिला, 2 2 6 जा 12. हा पण कशाने होते, 2 ने, 2 8 जा 16. 8 पण कशाने होते, 2 नेच होते. सर्व कशाने होतात, 2 ने होता याच्यामध्ये. 2 4 जा 8, 2 2 जा 4 आणि हे 2 1 जा 2. ठीक आहे, किती वेळा 2 आले काउंट करा, 1 2 3 4 5 6 7 8 9. हे बघा काय, त्याचे फॅक्टर लिहून घ्या. 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 2 3
4 5 6 7 8 9. ठीक आहे. पण आता इथं काय सर्वांना मायनस साईन आहे ना, ज्या 512लाच काय मायनस साईन आहे, म्हणून सर्व फॅक्टरला पण काही मायनस आहे. ठीक आहे. आता 3 ग्रुप करा. काय येईल -2 to the power 3 मल्टिप्लाय बाय 2 to the power 3 मल्टिप्लाय बाय 2 to the power 3. कसं लिहू शकते मी याला 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 2 टू द होल ब्रॅकेट टू द पॉवर 3. तर काय येईल 2 to the 4 4 to the 8 -8 to the power 3. आता कसं लिहायचं क्यूब रूट ऑफ -512 इज इक्वल्स टू क्यूब रूट ऑफ 8 to the power 3. म्हणजे कशाचं क्यूब रूट येईल क्यूब रूट ऑफ 3 512 इज इक्वल्स टू -8. ठीक आहे. समजलं 4 नंबरचा. चला 5 नंबरचं बघूया. काय दिलं आहे -2744. ठीक आहे. आधी फॅक्टर काढून घेऊया. -2744. ठीक आहे. 1 प्लेसला 4 आहे म्हणजे 2 ने डिवाइड होते. 2 1 जा 2 2 3 जा 6 1 आला 2 7 जा 14 आणि 2 2 जा 4. ठीक आहे. परत 2 ने होते का यस 2 6 जा 12 1 2 8 जा 16 आणि 2 6 जा 12. परत कशाने होते 2 ने होते 2 3 जा 6 2 4 जा 8 आणि 2 3 जा 6. आता 343 आहे. हे कशाने होते 2 ने होते का. आता 2 ने होत नाही 3 ने होत नाही तर डायरेक्ट कशाने होते 7 ने होते. काय होते 7 ने 49. मागेच आता आपण एक्झाम्पल केलं 49 कशाने डिवाइड होतो 7 ने होतो. 7 7 जा 49. 7 कशाने होतो 7 ने 7 1 जा 7. चला फॅक्टर लिहून घ्या. काय ते 3 टाइम 2 आहे आणि 7 आहे. 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 7 मल्टिप्लाय बाय 7 मल्टिप्लाय बाय 7. ठीक आहे. सब नंबरला काय मायनस साईन आहे म्हणून याला पण मायनस साईन द्यायची, विसरायची बिलकुल नाही. ग्रुप करा 3 3चे म्हणजे काय येईल 2 to the power 3 मल्टिप्लाय बाय 7 to the power 3. मी याला असं लिहू शकते का 2 मल्टिप्लाय बाय 7 to the power 3. ठीक आहे. काय येईल 7 2 जा 14 14 to the power 3. म्हणजेच क्यूब रूट ऑफ -2744 इज इक्वल्स टू क्यूब रूट ऑफ याचंच क्यूब रूट काय लिहू शकते मी -14 to the power 3. ठीक आहे. म्हणजे काय येईल याचं क्यूब रूट ऑफ -2744 इज इक्वल्स टू -14. म्हणजे काय होते हा क्यूब कट होते म्हणजे आन्सर काय येते -14. ठीक आहे. अशा प्रकारे आपला क्वेश्चन नंबर 1 कंप्लीट झालेला आहे. क्वेश्चन नंबर 2 बघूया. काय क्वेश्चन नंबर 2 सिम्प्लिफाय. काय करायचं आहे क्यूब रूट काढायचं आहे पण कोणत्या फॉर्ममध्ये आहे रॅशनल फॉर्ममध्ये. ठीक आहे. आपल्याला हे सिम्प्लिफाय करायचं. आता आपल्याला आतापर्यंत एकच नंबर दिलेला होता त्याला आपण काय करायचो फॅक्टराईज करायचो, त्याचे फॅक्टर घ्यायचो आणि त्याला क्यूबमध्ये त्याचा क्यूब रूट काढायचो. ठीक आहे. आता आपल्याला रॅशनल फॉर्म दिलेला आहे. आता 27/125 म्हणजे काय करावं लागेल दोघांचे पण फॅक्टर काढावं लागतील. ठीक आहे. तर सेम तीच प्रोसेस आहे फक्त 2 नंबरचे फॅक्टर काढावं लागतं. ठीक आहे. आधी काय करते 27चे फॅक्टर काढून घेते मी. ठीक आहे. 27 कशाने डिवाइड होते 3 ने होते. 3 9 जा 27 9 पण 3 ने 3 3 जा 9 3 पण 3 ने 3 1 जा 3. हे झाले 27चे. आता 125चे फॅक्टर 125 2 ने होते का नाही होत. 3 ने पण नाही होत. डायरेक्ट कशाने होते 5 ने होते. 5 2 जा 10 किती राहतले 2 2 5 5 5 जा 25. 25 किती डिवाइड होते 5 ने 5 5 जा 25. 5 पण 5 ने 5 1 जा 5. ठीक आहे. आता हे 27चे फॅक्टर आले आणि ही 125चे आले. तर आपण हे लिहून घेऊया. ठीक आहे. क्यूब रूटमध्येच लिहूया. 27चे फॅक्टर किती आले 3 मल्टिप्लाय बाय 3 मल्टिप्लाय बाय 3. चला इथे लिहून घेऊया 3 मल्टिप्लाय बाय 3 मल्टिप्लाय बाय 3 आणि 125चे किती 5 मल्टिप्लाय बाय 5 मल्टिप्लाय बाय 5. ठीक आहे. आता मी याला असं लिहू शकते का क्यूब रूट ऑफ हे ठेवायचं 3 to the power 3 आणि 5 to the power 5 लिहू शकते.
म्हणजे मी सिम्पली काय केलं, फक्त त्याचं क्यूब फॉर्म लिहिला. ठीक आहे. आता बघा, आपल्याला एक रूल दिलेला होता, a टू द पॉवर m अपॉन b टू द पॉवर m असा दिला होता. तर त्याचा काय होतं, तो a अपॉन b टू द पॉवर m असा होता रूल. आपण या म्हणजे जेव्हा हे चॅप्टर सुरू केलं त्याच्या सुरुवातीलाच होता. ठीक आहे. चला आता मग त्या फॉर्ममध्ये लिहूया याला. 3/5 टू द पॉवर 3. आता काय होईल, हे क्यूब क्यूब कट होतील, म्हणजे काय ते 3/5 म्हणजे आन्सर काय आलं, क्यूब रूट ऑफ 27/125 इज इक्वल्स टू 3/5. ठीक आहे, समजलं. हे बघा, त्यामधलंच आहे क्वेश्चन नंबर 2 नंबरचं 16/54. काय करावं लागेल, आधी फॅक्टर काढून घ्यायचे 16चे आणि 54चे. ठीक आहे. 2ने डिवाइड होते, 2 8 जा 16, 8 पण 2नीच, 2 4 जा 8, 2नी 2 2 जा 4 आणि 2 पण 2नेच, 2 1 जा 2. हे झाले 16चे फॅक्टर. ठीक आहे. आता 54चे फॅक्टर बघूया. 54 2ने डिवाइड होईल का, यस होते, 2 2 जा 4, 2 7 जा 14. ठीक आहे. आता 27 2ने नाही होत, कशाने होईल, 3ने होते, 3 9 जा 27 आणि 9 पण कशाने होते, 3ने होते, 3 3 जा 9, 3 1 जा 3. ठीक आहे. चला फॅक्टर लिहून घ्या. इथं लिहिते मी, क्यूब रूट ऑफ 16चे फॅक्टर काय, किती वेळा आहे, 2 4 टाइम, 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 2 अपॉन, आणि 54चे फॅक्टर काय, 2 मल्टिप्लाय बाय 3 मल्टिप्लाय बाय 3 मल्टिप्लाय बाय 3. आता बघा, यामध्ये काय 2 4 टाईम आहे, इथं 3 टाईम आहे आणि एक 2 आहे, म्हणजे हे 2 काय होते, कट होते, मल्टिप्लिकेशनमधलंच कट होते. लक्षात ठेवायचं. बघा मग काय राहिलं आपल्याजवळ, 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 2 अपॉन 3 मल्टिप्लाय बाय 3 मल्टिप्लाय बाय 3. आता याला क्यूबच्या फॉर्ममध्ये लिहा, 2 टू द पॉवर 3 आणि 3 टू द पॉवर पण काय होते, 3च होते. ठीक आहे. मग कसं येईल, जे आपण फर्स्ट एक्झाम्पलमध्ये केली सेम, 2/3 टू द पॉवर 3. काय होता रूल, a अपॉन m टू द पॉवर b अपॉन m इज इक्वल्स टू a अपॉन b टू द पॉवर m होता ना. ठीक आहे. म्हणजे काय होते, हा क्यूब क्यूब कट होते, म्हणजे काय ते 2/3. ठीक आहे. म्हणजे आपला आन्सर काय आलं, क्यूब रूट ऑफ 16/54 इज इक्वल्स टू 2/3. ठीक आहे. चला ह्या प्रॅक्टिस सेटचं आणि ह्या लेसनचं सुद्धा सर्वात लास्ट एक्झाम्पल बघूया. ठीक आहे. इफ क्यूब रूट ऑफ 729 इज इक्वल्स टू 9, देन क्यूब रूट ऑफ 0.000729 इज इक्वल्स टू क्वेश्चन मार्क. ठीक आहे. आपल्याला काय दिलेलं आहे, सुरुवातीला सॉल्व करूया. त्याला काय दिलेलं आहे, क्यूब रूट ऑफ 729 इज इक्वल्स टू काय दिलेलं आहे, 9 दिलेलं आहे. तर आपल्याला हे काढायचं आहे. त्याला हे लिहून घेते मी आधी, क्यूब रूट ऑफ 0.000729. ठीक आहे. आता आपण याला काय रॅशनल फॉर्ममध्ये लिहायचं आहे. इथं पॉईंट आहे, म्हणजे कसं डिनोट करायचं रॅशनल फॉर्ममध्ये, 729 अपॉन, आता बघा जे पॉईंटच्या नंतरचे जेवढे डिजिट आलेले आहेत तेवढे काय द्यायचे, 0 देऊन द्यायचे. किती आहेत, 1 2 3 4 5 6, 1 2 3 4 5 6 आले 6 डिजिट. ठीक आहे. पॉईंट नंतरचे पॉईंट काढून टाकायचं असेल तर ही सोपी पद्धत. आता बघा, याला काय करते मी, क्यूब रूट सेपरेट करते. करू शकते का मी असं, 700 क्यूब रूट ऑफ 729 आणि क्यूब रूट ऑफ किती होतील, 10 लाख. ठीक आहे. करू शकते. आता बघा, क्यूब रूट ऑफ 729 कशाचं क्यूब रूट आहे, आपल्याला क्वेश्चनमध्ये दिलेलं आहे. काय त्याचा आन्सर, 9. म्हणजे काय येईल, 9 अपॉन
क्यूब रूट ऑफ. आता हे बघा, या टर्मचं आपल्याला फॅक्टर काढायचे. किती आहेत, जे किती झिरो आहेत, 6 झिरो आहेत. म्हणजे कसं करावं लागेल, येतील का फॅक्टर 100 मल्टिप्लाय बाय 100 मल्टिप्लाय बाय 100. म्हणजे हे 2 प्लस 2 4 आणि 2 6 म्हणजे 8 झिरो झाले बरोबर, 6 झिरो झाले. ठीक आहे, जे फॅक्टर पाडायची गरज नाही. ठीक आहे. आता हे बघा 9 अपॉन कशाचं क्यूब आहे ते 100 टू द पॉवर 3 असं लिहू शकते मी. आता हे काय होईल, क्यूब क्यूब कट होईल म्हणजे 9 अपॉन 100 आलं. पण आपल्याला काय दिलं होतं सुरुवातीला, कोणत्या फॉर्ममध्ये होतं, पॉईंटच्या फॉर्ममध्ये होतं हे. तर कसं करायचं, आता इथं 2 झिरो आहे तर पॉईंट, आता या नंबर 9मध्ये पॉईंट आहे का, नाही आहे. म्हणजे कुठं असते तो पॉईंट, लास्टमध्ये असतो. म्हणजे काय करावं लागेल, 9 0 पॉईंट किती डिजिट, 2 डिजिट आहे, 2 झिरो आहेत ना. म्हणजे काय करावं लागेल 0.09. म्हणजे आपलं आन्सर काय 0.09. ठीक आहे. जर काही समजलं नाही तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. जर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.